घराचा टूर देतो. नाश्ता दिलाय हॉटेलवाल्यांनी आम्हाला. तर काहीच बघा हे पण आम्ही मागवलं आता. मी जरा पाठी आलो कारण की तू जरा ड्रायव्हर होता ना, तर जरा काहीतरी समोर माझा असं दिसतोय, बघू शकता. हाय गाईस, आता मी पोहोचलो आहे आमच्या हॉटेलमध्ये. तर हॉटेलचे काय रेट्स वगैरे आहेत ते सगळं तुम्हाला सांगतो मी. पण आता थोडं आम्ही जरा फ्रेश वगैरे होऊ आणि ओंकारेश्वरसाठी निघू. एक अशी गल्ली आहे एरियामध्ये, आमचं हॉटेल आहे. असे वेगळे वेगळे फ्लोअर आहेत, मे बी 3-4 माळ्याची बिल्डिंग आहे, बट असे एक असे हॉटेल आहे. आणि हॉटेल म्हणजे रूम्स हा गाईस, आणि एका फ्लोअरवर एकच रूम्स आहेत. अशी 4 माळ्याची बिल्डिंग आहे. पूर्ण तुम्हाला सांगतो की काय कसे रूम्स आहेत, आम्हाला कितीला पडले वगैरे. तर व्हिडिओमध्ये राहा नक्की तुम्ही, ओके. आणि नजारा मस्त वाटतो, जरा थोडी गल्ल्या आहेत पण ठीक आहे. हा घर आहे ना हॉटेलच्या ओनरचा आहे. काही फूड वगैरे पाहिजे असेल तर आम्ही फक्त सांगतो, मग त्यांच्या घरी काम करायला आहेत कुक, ते आम्हाला बनवून देतात फूड. हे बिल्डिंग पण मस्त आहे, म्हणजे घरच असेल हे किंवा हॉटेल असेल. मस्त वाटलं मला. हा माझा आउटफिट आहे. हा जो दुसरा वाला जो माझा शर्ट होता तो फॅब इंडियामधला घेतला होता, तो हाच आहे. तुम्हाला बोललो पण होतो मागच्या ब्लॉगमध्ये की मी उज्जैनला घालणार आहे. अशी काहीतरी ड्रेसिंग आहे माझी आता नॉर्मल. आता तुम्हाला मी घराचा टूर देतो. असं बेड आहे, नॉर्मलच आहे, आता काय ना एक्स्ट्रा. इकडे वॉशरूम आहे, इकडे आहे ना इंडियन वॉशरूम आहे. आतमध्ये गेला वाटतं कोणतरी, सॉरी. इकडे बेडरूम आहे आतमध्ये अजून. इकडे कूलर आहे, इकडे पण एक वॉशरूम आहे, आणि इकडे लाईक वेस्टर्न टॉयलेट आहे, ओके. आणि आरसे वगैरे एकदम बेसिक आहे पण जरा स्पेशियस आहे. आम्हाला तर काय फक्त झोपायचं आहे इकडे, का नॉर्मल आम्हाला काय राहणार नाही आम्ही इकडे, बाहेरच फिरणार आहे इकडे तिकडे, राईट. तर ठीक आहे. हां, तर गाईस आता आमचा प्लॅन आहे की थोडा नाश्ता वगैरे करणार, आणि मग नाश्ता वगैरे करून आम्ही ओंकारेश्वरला जाणार. तर आम्ही आल्या ना हॉटेल ओनरला ऑर्डर दिली होती. तर नाश्ता काय आहे तुम्हाला सांगतो मी. तर नाश्ता तुम्हालाच घेऊन यायचा आहे तुमच्याकडे. तर मी आता चाललो आमच्या रूममध्ये आणि आमच्या वरच्या रूममध्ये ठेवून आलो. गाईस लिफ्ट पाहिजे होती फक्त, कारण की थोडे जिने आहेत थोडे उंच आहेत. हा फक्त फीडबॅक होता गाईस. मी स्वतः 5व्या माळ्यावर राहतो, ते पण विदाऊट लिफ्ट. तर इकडे वरती आमचे बाकीचे फॅमिली मेंबर राहत आहेत. ही वाली आमची रूम नाही, त्याच्या खालती आमची रूम आहे. तर जस्ट दाखवायला आलो होतो. तर गाईस नाश्ता आलेला आहे, आणि इकडचे एकदम फेमस पोहे मी खातोय फर्स्ट टाइम. लेट्स सी, बघा कशी लागतात. लेट्स सी, कारण की शेव वगैरे बघू शकतो मी वरती. काय बोलते? मसाला पण टाकलेला आहे. हां, तू खातेस ना, कशी आहे टेस्ट? मस्त आहे, ओके. लेट्स सी. कसे वाटले तुला पोहे? चांगले तर आहे, थोडे चटपट आहेत थोडेसे. टेस्टनी मसाला वगैरे लागतोय वरनं, शेव वगैरे ठीक आहे, चांगले आहे, नॉट बॅड. गाईस तर मस्त एकदम भरून दिले होते पोहे. आणि म्हणजे फक्त एवढाच फरक होता की म्हणजे आमच्या घरी बनतात ना जे पोहे सुके असतात. सुके म्हणजे त्याच्यावरती काय मसाला वगैरे नसतो. त्या लोकांनी म्हणजे इकडे थोडासा मग चटपटा काहीतरी चिवडा मसाला टाईप टाकला होता, त्याच्यावरती शेव होते, बस एवढंच. एक वेगळी चव होती त्याला पोह्याला, ओके. थोडासा म्हणजे तर मसाल्यामुळे लागत होती. आणि आता आम्ही निघू थोड्या वेळाने. बट हे बघा तुमचं काय चालू आहे, लवकर करा जरा. जस्ट स्टार्ट केलंय मी, गिव्ह मी 5 मिनिट. ओके ओके. हे आपलं मस्त आहे बघा, 2 मिनिटात रेडी. फुल कपडे घालायचे, केस बिसा असे सेट करायचे, झालं निघायचं, आहे की नाही. गाईस आता मी हॉटेलच्या एकदम टॉप फ्लोअरवरती आलो आहे. वरती आय डोंट नो काय आहे, काय वरती काहीच नाही, मे बी टेरिस असेल. वरती रूम आहे इकडे. थोडासा नजारा ठीकठाक आहे, म्हणजे चांगला आहे, बघू शकतात. मे बी टेम्पल पण दिसतो ओंकारेश्वरचा. मी झूम करून दाखवतो तुम्हाला, बघा. हा तिकडे किचन पण आहे, बाय द वे मी तुम्हाला दाखवायला विसरलो. हा किचन आहे. किचनमध्ये काय सामान वगैरे काय नाही, 4 ग्लास सोडून फक्त, बघा. ठीक आहे, म्हणजे तुम्ही जेवण वगैरे किटल वगैरे आणून तुम्ही बनवू शकता, किंवा इलेक्ट्रिक पॅन वगैरे आजकाल येतात, बनवू शकता तिकडे लावून सामान. पण आम्ही तर काय बनवणार नाही, आम्हाला फूड खायचं इकडचं बाहेरचं किंवा हॉटेलचं. हॉटेलवाले पण देतात तर तेच आम्हाला खायचं.
2 एक्स्ट्रा मॅट्रेसेस पण देतात ही लोक. गाईस इकडे तुम्ही फूडचा मेनू पण बघू शकतात. हॉटेलमध्ये आहे, खूप जास्त अफोर्डेबल आहे. टी 15 रुपयाची, कॉफी 20, छाछ हो छाछ बोलतात इकडे. तवा प्लेन रोटी 10 रुपये. सही आहे, म्हणजे एकदम रिजनेबल प्राइस. मी आता बाहेर पडतोय, आमचा ड्रायव्हर येतोय आम्हाला इकडे न्यायला. तर असं गल्ले आहेत जास्त. तो बोलला की शॉर्टकट आहे, तो आम्हाला बोलला की इकडून शॉर्टकट आहे, तुम्हाला आम्ही बाहेर सोडतो. मग आम्ही आता बाहेर थांबणार आम्ही ड्रायव्हरसाठी. मग तिकडून मग आम्ही जाऊ ओंकारेश्वरसाठी. आणि एकदम प्रायव्हेट मस्त आहे गाईस इकडे, एकदम थंडी आहे मस्त. 12 डिग्री सेल्सिअस दाखवलं होतं, आता चेक नाही केलं मी, तेवढंच असेल. बाकीचे फॅमिली मेंबर पण चालले आहेत बघा. त्या गल्लीतनं बाहेर निघाल्यावरती आहे ना असं काहीतरी रस्ता आहे, आणि या रस्त्यावर इकडे शॉप्स आहेत. थोडं आम्हाला इकडचे डिशेस पण ट्राय करायचे आहेत. काय आलू बोंडा वगैरे बोलतात. गाईस तर आमचा ड्रायव्हर थोडासा लेट होतोय, तर आम्ही विचार करतोय की थोडं काहीतरी खाऊन घ्या इकडं. आमच्या हॉटेलच्या बाहेरच आहे इकडे. पोहे वगैरे आहेत, सगळ्या गोष्टी आहेत. तर आम्ही इकडे मागवलं वडापाव, वेगळा आलू वडा आहे. कचोरी तर बघा कशी लागते कचोरी इकडची. आणि आपला काय आलू वडा. तर गाईस बघा हे पण आम्ही मागवलं आता. सो दिस इज दाल पकवान. बघा खाऊन बघा कसं लागते. अच्छा, म्हणजे अशी एक पुरी टाईप आहे, त्याच्यावरती असं काहीतरी टाकलंय, शेव वगैरे, शेव आणि छोले वगैरे. लेट्स ट्राय. Give me one for taste. नाही, इकडे आम्ही चहा प्यायला आलो आहे. आमच्या फॅमिलीमध्ये सगळे चाय लवर आहे बघा, सगळ्यात मेन चाय लवर. सुभाष क्या बना रहे हो? जोधपुर स्पेशल आलू प्याज की कचौरी है, कड़ी के साथ अमूल क्रीम की कड़ी और दही की कड़ी बनती है जी. हमारे यहाँ स्पेशल जोधपुर कड़ी कचौरी है, लहसुन बड़ा है, मिर्ची बड़ा है, ब्रेड पकौड़ा है, और स्पेशल मावा मिल्क केक है, खमन ढोकला है, इमली पिंड खजूर और इमली की चटनी है, हरी चटनी है, स्पेशल पोया है हमारे. पोहा तो खाया है इधर. अच्छा, जोधपुरी पोया है. एड्रेस है नई सड़क बरगाछ चौकी उज्जैन. कंटाल चौराहे से आगे नई सड़क है. शॉप कब से चालू है? सुबह 7 बजे से रात के 10 बजे तक. कम तक हो गए 2-3-4 साल हो गई है. और हमारे यहाँ स्पेशल नाश्ता है, ताजा बनता है और बहुत अच्छी वैरायटी है. और किसी को एड्रेस जोधपुर स्पेशल है जी, और एड्रेस चाहिए तो ये एड्रेस है. ओके गाइस, ऊपर क्या डालते हो आप? ये कड़ी है. कड़ी है. ये अमूल क्रीम और दही की बनी हुई कड़ी है. अच्छा जी. और अभी इसको कराएगी हरी चटनी, फिर आती है लाल चटनी, स्पेशल जोधपुर मसाला, फिर आएगी सेव, फिर आएगा प्याज, फिर आएगा धनिया, फिर आएगा चम्मच. क्या इसका नाम क्या डिश का है? कड़ी कचौरी. कड़ी कचोरी. ओके, आम्ही आता इकडे कढी कचोरी आम्ही तयार करतोय. लेट्स सी काय कशी लागते. अच्छी है, अच्छी है. फिर ये भी रहता है, लहसुन बड़ा भी है नीचे. अच्छा ये लहसुन बड़ा. अच्छा, सही है. ये रहता हमारे स्पेशल जोधपुरी मिर्ची बड़ा. अच्छा,
गाइस वगैरह सगळ्यांचे स्पेशल जोधपुरी आहे. सब स्पेशल मिरची वडा आणि नॉर्मल आपला वडा असतो. समोसा समोसा. सारी डिश है और आपके सामने कड़ी कचौरी आपको खिलाया है. अच्छा टेस्ट अच्छा आहे. हे आम्ही टेम्पो बुक केली अशी म्हणजे कसं आम्ही 10 लोक आहेत ना, आम्हाला बरं पडेल जरा इकडे तिकडे फिरायला. खाऊन पिऊन निघतोय आता आम्ही. असे बसले आपली मंडळी सगळे. बघा बसले. हो रौनक भाई आपले ड्रायव्हर भाई आहेत, आपल्याला फिरवणार आहे. मी इकडे एक गोष्ट नोटीस केली आहे की इकडे आहे ना खूप ई रिक्षा दिसतात अशा. आता मी जरा पाठी आलोय कारण की ड्रायव्हर थोडा पकवत होता म्हणून. मस्त थंडी असते. साल वगैरे केसून घेतली आहे. ड्रायव्हर भाई आपल्या मस्त फोनवर बोलून हळूहळू गाडी चालवतोय. कुठे जाणार? काल भैरवला जाणार आहे आपण. आता ओंकारेश्वरला जाणार आहे. त्याच्या आधी अच्छा उद्या जाणार आहे आम्ही. प्लॅन नाही सांगायचं आहे उद्याचा डायरेक्ट. इकडे पेट्रोल पंप आहे गाईस. हे बघा इकडे इकडे वॉशरूमला वगैरे तुम्ही येऊ शकता. मी जरा पाठी आलो कारण की तो जरा ड्रायव्हर होता ना जाम आहे थोडा पकवतोय फोनवरती वगैरे बोलून गाडी एकदम स्लो चालवतोय. जरा पाठी आलो होतो कारण की विचार केला की झोपू थोडा वेळ, पण झोप तर काय येत नाही मला. पण तिकडे सगळे लोक एकदम गेले डेड झाले तिकडे होऊ शकतात. आदित्य भाई आपला तिकडे गेल्या ड्रायव्हरला बोलायला की जरा चालव फास्ट, काय फोनवर बोलतोय सारखा सारखा. ड्रायव्हर पण थोडा तो पकवा आहे, थोडा पकवत बसतो. तो पण रिझन होता पाठी आलो मी. आता ऍक्च्युली आम्ही महाकाळेश्वर ना आम्ही थांबलोय तिकडे. आमचं हॉटेल आहे तिकडून आम्ही ओंकारेश्वरला चाललोय. काय माहिती असं म्हणजे ऍक्च्युली ओंकारेश्वर करायचं असतं सकाळीला किंवा कालभैरव वगैरे करायचं असतं असं बोलतात, म्हणून चाललो असेल मेबी. हे नजारे वगैरे बघू शकता तुम्ही. सिटी तर खूप खरंच चांगली आहे. म्हणजे आता तुम्ही बघू शकता गाडी एकदम चांगली आहे जोमाने. ट्रॅफिक वगैरे पण काय आहे ना इकडे. खेती बघा, खेती एकदम मस्त खेती आहे इकडे. खेती करतात आजूबाजून शेतीच आहे की नाही. जरा म्हणजे फास्ट चालवेल तर आम्ही लवकर पोहोचू ना ओंकारेश्वरला. परत मग आमचा दिवस वेस्ट जाईल. लोक कशी झोपतात मला माहित नाही यार. ट्रेनमध्ये पण असं बसल्या बसल्या वगैरे झोपतात. तिकडे पण आता बघा असे डायरेक्ट पडून झोपले आहेत ते. म्हणजे मला तर कधी अशी झोप येतच नाही. मला प्रॉपर पडून वगैरे. ड्रायव्हर तापलाय जरा एकदम फास्ट चालवतोय, फुल फास्ट चालवतोय गाडी. त्याला तिथे पिन मारली आहे तुझ्या आता. म्हणजे हा जरा नजारा वगैरे बघून बरं वाटतं.
हाय गाईस, तर आम्ही आता इकडे शनीश्वराच्या मंदिरामध्ये आलो होतो. म्हणजे आधी लागते तर तिकडे आम्ही गेलो होतो. तर तिथे आम्ही दर्शन घेतले. म्हणजे 7 प्लॅनेटची त्यांची मूर्ती आहेत. तर तुम्ही नक्की इकडे या, दर्शन घ्या तुम्ही, चांगली प्लेस आहे. तर गाईस आता आम्ही चाललो ओंकारेश्वरला. इकडून 1 ते 1.5 तास लागणार बोलला ड्रायव्हर आमचा. तर जाऊ आता. मी ॲक्च्युली झोपलो होतो गाईस, त्याच्यामुळे मी शूट नाही करू शकलो सिनेरी वगैरे. तर आता परत झोपायचा प्रयत्न करतो थोडा मी, आणि नंतर मग ओंकारेश्वर जाऊ आम्ही. हाय गाईस, तर आता आम्ही पोचलो ओंकारेश्वरला आणि ममलेश्वर. त्याचं आम्ही दर्शन करणार आहे आता. कारण की सीन असं झाला आहे की मी झोपलो होतो, कारण की झोप झाली नव्हती पूर्ण, त्याच्यामुळे मी झोपून गेलो. आता आम्ही चाललोय दर्शनाला. म्हणजे सगळं स्टार्टिंगला दर्शन करायचं असतं ओंकारेश्वर आणि ममलेश्वरचं. आता मला फ्रेश पण वाटतंय. बघा मी एकदम मस्त, एकदम स्मूथली बोलतो पण आहे. झोप न झाली ना, एकदम चिडचिड, डोकं वगैरे एकदम भानावर नव्हतं माझं. आता एकदम इकडे ऑलरेडी मला पॉझिटिव्हिटी मी महसूस करू शकतोय. हा इकडे स्काय वॉक आहे गाईस. तर स्काय वॉक वरनं जायचं आहे ओंकारेश्वर साठी. गाईस आम्ही पहिले नर्मदा जी रिव्हर आहे तर तिकडे आम्ही पहिले चाललो आहे बोटीने. तर नजारा काहीतरी समोर माझा असा दिसतोय, बघू शकता. राईट साईडला तुम्ही स्कायवॉकवरनं ममलेश्वर ओंकारेश्वर डायरेक्ट करू शकतात. तो डायरेक्ट कनेक्टेड आहे पुढे. पण आम्ही आधी नर्मदा नदी आहे जी फिरणार आहे बोटीवरनं आम्ही. गोमुख घाट इकडूनच तुम्हाला जायचं आहे सर. तर आम्ही पण बोट कॅच करू एक. ओंकारेश्वरला तुम्हाला परत रिटर्न यायचं असेल तर तुम्ही 5च्या आधी येऊ शकतात बोटीने, नाहीतर वरच्या ब्रिजने तुम्ही परत रिटर्न येऊ शकतात. तर गाईस ही आहे नर्मदा रिव्हर. हा आम्ही पूर्ण राऊंड मारणार आणि नंतर मग ओंकारेश्वर करणार. तर गाईस तुम्ही या बोटी बघतायत ना, त्याच्यामध्ये तुम्हाला जर फिरायचं असेल इकडे तर त्याच्यामध्ये तुम्हाला 200 रुपीज पर पर्सन तुम्हाला पे करावं लागणार. पूर्ण रिव्हर आहे ना, तिथपासून ते इथपर्यंत तुम्हाला बघा असे फिरतायत. इकडे सगळ्या बोटी आहेत ना, फिरतायत कळलं, बघू शकता तुम्ही. तर आम्ही पण तेच करणार आहे आणि तिकडून मग डायरेक्ट तिकडे जाणार ओंकारेश्वर साठी. मग हे सगळं दिसतंय तुम्हाला. तिकडून आम्ही चढणार वरती आणि ओंकारेश्वरचं दर्शन घेणार. आता आम्ही चाललोय गाईस. आता व्हिडिओ मोठी होईल म्हणून मी एंड करतोय. आपण भेटूया पुढच्या पार्टमध्ये. नर्मदा नदी, ओंकारेश्वर आणि पुढची जर्नी तुम्हाला बघायला भेटेल. तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाबा तर गाईस मगाशी आम्ही तिकडे होतो.